नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गुणोत्तर आणि प्रमाण या भागावर आधारित असणारी जी काही टेस्ट आहे ही आपल्याला बघायची. यामध्ये पहिला प्रश्न काय आहे ते आपण बघून घेऊ. बघा, 3 संख्येचं गुणोत्तर 10 जसे 15 जसे 24 आहे, त्यांची बेरीज 98 आहे. तर तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती असा हा प्रश्न आहे. म्हणजे संख्या म्हणल्यात आपल्याला 10x, 15x, 24x बरोबर किती 98. या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर ह्या सगळ्यांची बेरीज होईल 49 x बरोबर 98. तर x ची किंमत काढली तर x बरोबर काय मिळतं तुम्हाला 2. x बरोबर किती आला 2. काय म्हटले ते सर्वात मोठी संख्या कोणती. आता सर्वात मोठी संख्या कोणती आहे तुमची 24x. म्हणजेच 24 गुणिले 2 बरोबर 48. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे. बरोबर उत्तर आपल्याला काढतात. पुढचा प्रश्न, एका शाळेमध्ये 400 विद्यार्थी आहेत. मुलं आणि मुली यांच्यामधील गुणोत्तर 5:3 आहे. जर शाळेमध्ये 50 नवीन मुली घेण्यात आल्या तर शाळेतील मुलं आणि मुली यांचे गुणोत्तर किती होईल. ओके, आता बघा मुलं आणि मुली यांचं गुणोत्तर किती आहे 5:3x. म्हणजेच 5x आणि 3x. एकूण मुले म्हणतो आपण याला. एकूण विद्यार्थी करा त्याला. एकूण विद्यार्थी. एकूण विद्यार्थी किती x आहेत 8x बरोबर किती 400. तर x बरोबर किती 50. x ची किंमत आलेली आहे तुमची 50. मग मुले काढून घेऊ आपण. मुले आणि मुली. बघा मुले किती आहेत बघा 50 गुणिले 5. अगोदर कोणाच नाही मुलांचं. 50 गुणिले 5 बरोबर मुली किती येतं 50 गुणिले 3. 5 25. 250. ओके, आणि 5 ते 15 म्हणजे 150. आता त्यांनी काय सांगितलं नवीन 50 मुली घेण्यात आल्या. मुलींमध्ये टाका 50 म्हणजेच ते झालं 250. जसे 200 0 0 न भाग जाईल 5चा भाग जाईल 5 वेळा आणि 5चा भाग जाईल 4 वेळा. म्हणजेच 5 जसे 4 या पद्धतीनं पर्याय क्रमांक 1 हेच पर्याय उत्तर त्याचं पण काय येईल बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. ओके, दुसरा प्रश्न होता. तिसरा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे, सोडवा. तिसरा प्रश्न बघा काय तर एका वर्गात 95 विद्यार्थी ज्यामध्ये मुलं आणि मुली यांचं प्रमाण 11 जसे 8 आहे. तर मुलांची एकूण संख्या आणि मुलींची एकूण संख्या किती. ऑप्शन वरून पण जाता येईल. बघा 11च्या पाड्यातले पहिले पर्याय दुसरे जे आहेत ते बघायचे. मुलं जे काही आहेत मुलं आणि मुली हे कसे आहेत बघा 11 जसे 8. म्हणजेच 11 भाग जाणारी संख्या इथं आहे का इथं आहे का इथं आहे का नाही. म्हणून सी ऑप्शन बरोबर येणार आहे आपलं. कारण दोघांची जर संख्या तुम्ही केली तर ती कशी यायला पाहिजे पुन्हा 19च्या पाड्यात यायला पाहिजे आणि जर फाईन केलं तर हे काढता यायला पाहिजे. मग इथे जाऊ आपण. दोघांची संख्या 95 आहे 95 आणि इकडे किती होईल 11x अधिक 8x. म्हणजेच किती 19x बरोबर किती 95. तर x बरोबर किती 5. x ची किंमत 5 आली. म्हणजेच 11 गुणिले 5 बरोबर 55 आणि 8 गुणिले 5 बरोबर 40. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर काय बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. बघा एक वही एक पुस्तक यांच्या किमतीचं गुणोत्तर 1:4 आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्रित किंमत 60 रुपये आहे. तर फक्त वहीची किंमत किती रुपये असेल. बघा एकूण किंमत आहे तुमची 60x आणि इकडे किती आहे 1x बरोबर 4x बरोबर किती 60. तर 5x बरोबर किती 60. तर x बरोबर किती 12. x ची किंमत किती आली 12. मग वही आणि एक पुस्तक वहीची किंमत किती झाली बघा आता इथं 12 आणि पुस्तकाची किंमत जर काढली
तर आहे 4x म्हणजेच 4 गुणिले 12 बरोबर 48. वहीची किंमत विचारली म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर काय बरोबर उत्तर सांगता येतं. फर्निचरच्या 3 वस्तूंची किंमत सरासरी 15,000 रुपये आहे. जर त्या वस्तूच्या किमतीचे गुणोत्तर 3 जसे 5 जसे 7 असेल तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती? सरासरी सांगितले त्यांनी. सरासरी किती आहे? 15,000 आणि 3 जसे 5 जसे 7 यांचा सरासरी जर तुम्ही काढला तर तो सरासरी किती आहे? 5. लक्षात घ्या इथं सरासरी किती आहे? 5. म्हणजेच 5x बरोबर किती? 15,000. तर x ची किंमत जर तुम्ही काढली तर x बरोबर किती? 3,000. x ची ती किंमत 3,000 आली. आपल्याला त्यांनी सांगितलं सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती? सर्वात स्वस्त वस्तू किती आहे? 3 प्रमाणात आहे. म्हणजेच स्वस्त वस्तू बरोबर 3x म्हणजेच 3 गुणिले 3,000 बरोबर 9,000 रुपये ही त्याची किंमत यायला पाहिजे. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर काय बरोबर आहे. पण आपल्याला इथे किंमत सरासरी दिली म्हणून आपण यांचा सरासरी किती आला? 5. कारण ह्यात क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत आणि क्रमवार संख्येचा सरासरी किती असतो? नेहमी मधली संख्या असतो. ओके. इथं दिलेले बघा m आणि n 5 जसं किती आहे? 9 बर आणि n आणि p बरोबर किती आहे? 6 जसे 5. तुम्हाला सांगितलं m n आणि p इथं लिहून टाका. 5 जसे किती? 9. इथं लिहून टाका 6 जसे किती? 5. शेजारचा अंक टाकून द्या इथं 6. शेजारचा अंक टाकून द्या इथं 9. लिहून टाका 6 पंचे 30 9 सकी 54 9 पाचे 45. ओके. काय म्हणले ते MNP म्हणजे या पद्धतीने यायला पाहिजे. पण याला सगळ्याला कितनं भाग जाईल? 3 न. मग 3 न भाग दिला तर इथं कितीचा जाईल? 10चा. 3 न दिला तर 18चा आणि 3 न दिला तर 15चा. म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर काय त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. ऑप्शन पर्याय क्रमांक बी. राम आणि श्याम यांच्या वयाचं गुणोत्तर 3 जसं 5 आहे. वयाची बेरीज 40 आहे. राम आणि श्याम 3 जसं किती इथं 5 यांच्या वयाची बेरीज किती झाली? 8x बरोबर किती दाखवतो? 40. तर x बरोबर किती आला? 5. x ची किंमत जर 5 आली तर तुम्हाला सांगितलं श्यामचं वय किती? म्हणजेच 5 गुणिले 5 बरोबर 25 वर्ष. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. मुलगी आई यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 5 जसं 3 आहे. आई आणि मुलगी यांच्या वयाची बेरीज 64 वर्ष आहे. तर मुलीचे वय किती? सिंपल क्वेश्चन आहे पूर्ण. आई असून 5 वर्षाची, मुलगी असून 3. वय जर काढलं तर 5x अधिक किती? 3x. दोघांची बेरीज 8. दोघांची बेरीज 64. 8x बरोबर किती? 64. तर x बरोबर किती? x ची किंमत जर 8 आली तर आपल्याला सांगितलं मुलीचं वय किती? मुलीचे वय बरोबर 3 गुणिले 8 म्हणजेच किती? 24 वर्ष. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. PDF लागत असतील तर याच्यावरती संपर्क करा. याच्यावरून तुम्हाला PDF मिळेल आणि आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर या नावाने तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करता येईल. अतिशय दर्जेदार क्वेश्चन्स आहेत पोलीस भरतीच्या आणि सरळ सेवेच्या दृष्टीनं हे सगळे प्रश्न आहेत. लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तिघांचा गुणाकार किती आहे? 750. इकडे किती आहे? 1 जसे 2 जसे 3 प्रमाणे 1 जसे 2 जसे 3 x बरोबर 750. गुणाकार म्हणजे गुणाकार. इकडे किती येईल? 6x चा घन होईल रे भाऊ. 750 बरोबर x. 6 ने याला भाग देऊ आपण. x चा घन बरोबर 6 1 6 1 राहिला. 6 दुनी 12 3 राहिले. 6 पंचे 30. x ची किंमत काढा. x ची जर तुम्ही किंमत काढली तर x बरोबर काय मिळेल तुम्हाला? 5. तुम्हाला सांगितल्या संख्येची बेरीज किती? आता संख्येची जर बेरीज करायची असेल तर ती संख्येची बेरीज किती यायला लागली तुमची?
6x म्हणजेच 6 गुणिले 5 बरोबर 6 पंचे 30. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. तर यांच्या सगळ्यांची बेरीज केली ना आपण, 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणून ही 6x झाली. ओके, x ची किंमत काढली तुम्ही 5 म्हणून त्याचं उत्तर काय येईल पर्याय 30. दोन संख्येचं गुणोत्तर 3 जसे 2 आहे. ओके, बर त्यांच्या वर्गाची बेरीज किती आहे 468. वर्गाची बेरीज 468. चला इकडे लक्ष द्या. 3x चा वर्ग अधिक 2x चा वर्ग बरोबर 468. ओके, म्हणजेच काय होईल 9x चा वर्ग संख्येचा वर्ग होईल आणि चलाचा वर्ग होईल बरोबर 468. x चा वर्ग बरोबर 468 भागाकारामध्ये 13. x चा वर्ग बरोबर 13 39. बघा 13 39 खाली राहिले 6 7 13 78 म्हणजेच x चा वर्ग बरोबर 36. तर x बरोबर किती 6. x ची किंमत काढणं महत्त्वाचं होतं. त्यांनी सांगितलं त्या संख्या कोणत्या म्हणजेच 3 गुणिले 6 बरोबर 18 आणि 2 गुणिले 6 बरोबर 12. 18,12 किंवा 12,18 लहान मोठी पुढे सांगा. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर काय त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. पर्याय क्रमांक सी. इथं काय म्हटले ते 84 लिटर मिश्रण आहे आणि त्यामध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण 3:4 आहे. 3 लिटर दूध व 3 लिटर पाणी त्यात टाकले तर दूध व पाण्याचं प्रमाण किती असेल. ओके, आता बघा इथं 84 आहे. 84 बरोबर इथे किती 7x. तर x बरोबर काय येईल 84 भागिले 7. तर x बरोबर 12. याचा अर्थ आपण दूध काढून घेऊ आणि पाणी पण काढून घेऊ. दूध आहे 3 गुणिले 12 आणि 4 गुणिले 12 म्हणजे 12 36 आणि 12 48. ते म्हणले 3 लिटर दूध आणि 3 लिटर पाणी टाकलं म्हणजे याच्यात पुन्हा 3 लिटर टाकलं. ओके, आणि याच्यामध्ये पण 3 लिटर टाकलं. आपल्याला नवीन प्रमाण काढायचं आहे. इथं किती होईल 39. ओके, आणि इथं किती होईल बघा 52. मग यानं भाग जाईल याला दोघांना 33 39 आणि 13 52 म्हणजे 3 जसे 4 असंच प्रमाण ते पाहायला मिळेल. 12 36 12 48. ओके आलं. 3 लिटर पाणी टाकलं 3 लिटर पाणी टाकलं. ओके, 8 4 12 2 हात चाला 1 39 33 39 13 52. 13 जसे 3 जसे 4 यायला पाहिजे होतं पण आपल्याकडे ऑप्शन्स मात्र त्यामध्ये पाहायला मिळत नाहीत. ओके, तर 3 जसे 4 हे उत्तर यायला पाहिजे होतं. तर आपल्याकडे ऑप्शन नाही आहेत चुकीने याच्यामध्ये टाईप झाले नसतील. उत्तर लिहून घ्या 3 जसे 4. बघून घ्या कारण 84 लिटर होतं. दोघांची बेरीज झाली 7x. 7 ने भाग दिला 7 1 7 1 उरला 7 2 14 12 7 84 व्हायला लागला. 12 न ह्या 3 ला भाग दिला तर 12 36 दूध 36 लिटर झालं आणि 3 लिटर पाणी झालं तर 12 48 झालं. यांची बेरीज केली 3 3 झालं तर 8 4 12 2 म्हणजे 52 लिटर पाणी आहे आणि 39 लिटर दूध आहे. 13 न भाग जाईल दोघालाही. 13 न जर भाग दिला तर इतकं उत्तर येईल किंवा मग 3 न जर भाग दिला तर उत्तर काय येईल बघा इथं 3 13 आणि इथं किती 4 1 4 4 3 12. तीन एक 3 3 त्रिक 9 आणि इथं किती 3 1 3 खाली राहिले किती 5 2 7 3 न भाग जात नाही याला लक्षामध्ये म्हणजे ते जे काही आधीचं आहे तेच प्रमाण बरोबर करून घ्यायचं. ओके, पुढचा प्रश्न. प्रमोदीपक आजच्या वयाचं गुणोत्तर 2. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं 9:4. लक्षात घ्या 2:1 ह्या कोण आहे प्रमोद आणि हा कोण आहे
4 वर्षापूर्वी म्हणले ते 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे 9:4 म्हणजे आज त्यांनी प्रमोदचं वय विचारले आजचं प्रमोदचं वय 2च्या पाड्यात असायला पाहिजे सगळे पर्याय 2च्या पाड्यात आहे म्हणून हा पर्याय नाही म्हणून हा पर्याय चुकीचा आहे ओके हे कधीच आहे आजचं बर ते काय म्हणले बघा 4 वर्षापूर्वी आता 4 वर्षापूर्वी तो कितीच्या वयात असायला पाहिजे होता 9च्या याच्यात 4 मायनस करा म्हणजे हा किती येईल 36 वर्ष यात 4 मायनस करा म्हणजे हा किती येईल 32 वर्ष यात 4 मायनस करा म्हणजे हा किती होईल 16 वर्ष 9च्या पाड्यात असलं पाहिजे मग 9च्या पाड्यात हे येतात का 9च्या पाड्यामध्ये येतात का बघा 4 मायनस केल्यानंतर 32 वर्ष येतात का 9च्या पाड्यात नाही हे पण नाही म्हणजे उत्तर काय पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर काढता येतं त्याला फक्त ऑप्शनचाच वापर करा दोन्ही कंडिशन समजून घ्या म्हणजे सोडवायला ते सोपं जाईल आता 3 संख्या आहेत इथं ए इथं बी आहे आणि इथं सी पहिली दुसरीचं प्रमाण काय आहे 1:2 बरं दुसरी तिसरीचं काय आहे 3:4 मग जवळचे अंक इथं टाकून द्या 3 इथं टाकून द्या 3 म्हणजे प्रमाण काढलं तर 3 2 6 3 3 9 आणि 4 3 12 काय म्हणले बघा पहिली संख्या किती आहे 12 मग पहिली संख्या 6x बरोबर किती 12 तर x बरोबर किती 2 x ची किंमत 2 आली त्यांनी काय सांगितलं तिसरी संख्या कोणती आता तिसरी संख्या कोणती तुमची तिसरी संख्या जी आहे ती आहे तुमची 12x म्हणजेच 12 गुणिले 2 बरोबर 24 पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर राम गोविंद आणि हरी यांच्या पगाराचं गुणोत्तर एवढे तिघांचा एकूण पगार 30,000 रुपये आहे तर गोविंदचा पगार किती बघा 2x अधिक 5x अधिक 8x बरोबर तिघांचा पगार किती झाला 15x बरोबर आहे म्हणजे इकडे 15x बरोबर किती आहे 30,000 तर x बरोबर किती आला x बरोबर आला 2000 x ची किंमत 2000 आली तुम्हाला सांगितले गोविंदचा पगार किती गोविंदचं नाव किती 2 नंबरला आहे म्हणजेच 5 तर गोविंद जो काय आहे त्याचा पगार आहे 5x म्हणजेच 5 गुणिले 2 याचा अर्थ 10,000 रुपये पगार आहे ऑप्शन पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आपल्याला येतं ऑप्शन पर्याय क्रमांक ए त्याचं उत्तर बरोबर होतं ओके 3 संख्येचं गुणोत्तर किती बघा 5 ए बी आणि सी किती येतं 7 आणि येतं 3 काय म्हटले ते बघा 8 मिळवल्यानंतर बेरीज काय येते त्यांची 99 यात 8 मिळवले यात 8 मिळवले आणि यात 8 मिळवले तेव्हा बेरीज काय येते यांची सगळ्यांची 99 म्हणजे यांची बेरीज काहीतरी वेगळी आहे म्हणजेच काय येईल बघा 5x अधिक 7x अधिक 3x बरोबर 99 मायनस प्रत्येकाचे 3 सॉरी 24 8 3 24 तिघं बी प्लस करायचेत ना मग ते 24 मायनस करून घेऊ म्हणजे किती येईल 75 बरोबर 15x तर x बरोबर किती आला 5 x ची किंमत किती आली 5 मग x जर 5 आला तुमचा तुम्हाला काय सांगितले ते लक्षात घ्या त्यांनी काय सांगितलं सर्वात लहान संख्या कोणती तर सर्वात लहान संख्या कोणती दिसायला लागली तुम्हाला याच्यामध्ये 3x म्हणजेच x ची किंमत किती आली तुमची 5 5 3 15 ऑप्शन पर्याय क्रमांक डी डी फॉर डॉक्टर 6 व 24 चा भूमितीमध्ये किती भूमितीमध्ये बरोबर b चा वर्ग बरोबर a गुणिला c तर b बरोबर वर्गमुळात a गुणिला c b बरोबर वर्गमुळामध्ये 6 गुणिले 24 b बरोबर वर्गमुळामध्ये 144 तर b बरोबर 12 यायला पाहिजे ठीक आहे हे सूत्र आहे भूमितीमध्याचं हे सूत्र लिहून घ्या लक्षात घ्या हे सूत्राचा वापर करून तुम्हाला भूमितीमध्य किंवा गणिती मध्य मध्य प्रमाणपद हे 3 सोडवायचे आहेत तिघांचा अर्थ एकच आहे सगळ्यांचं सूत्र एकच वापरायचं ओके
उमेश महेश यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 2:3 आहे. 5 वर्षांतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3:4 आहे. आज काय आहे बघा इकडं 2:3. 5 वर्षानंतर ते काय आहे बघा इथं 5 इथं 5 किती येते 3:4. महेशचं आजचं वय किती हा उमेश आहे आणि हा कोण आहे महेश. महेशचं आजचं वय किती रे 3च्या पटीत. मग 3च्या पटीत वाले पर्याय कोणकोणते बघा येऊ नाही येऊ नाही येऊ पण नाही म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं डायरेक्ट उत्तर तुम्हाला फाइंड करता येतं. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. राम मोहन श्याम यांनी भागीदारी 5, 6, 9 या प्रमाणात व्यापारात 24,000 रुपयाचा फायदा झाल्यास एकट्या शेमीला किती रुपयाचा फायदा. 5, 6, 9 या प्रमाणामध्ये काय त्यांचा भागीदारी भांडवल. आता भांडवल काय त्यांचं बघा राम मोहन आणि श्याम ते आहे 5 जसे 6 जसे 9. नफा सुद्धा काय असेल बरं त्यांचा तोच 5 जसे 6 जसे 9. टोटल नफा किती झाला त्यांना 24,000 रुपये. बरोबर किती दाखवायला इथं 20x बरोबर ना 9, 6, 15, 5, 20. 0 ने 0 काटला x ची किंमत किती आली 1200. आता x ची किंमत 1200 आली तर त्यांनी सांगितले एकट्या शेमीला किती रुपये मिळाले श्यामला सॉरी कोणला श्यामला. श्याम 3 नंबरला आहे म्हणजे 9 म्हणजे 1200 गुणिला 9 12 9 108 0 0 10,800 रुपये. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आपल्याला काढता येतं. पुन्हा तेच ए बी आणि सी असं दिलेले ए आणि बी ची किंमत दिली 5 जसे 7. बी आणि सी ची किती आहे 6 जसे 11. इथे येईल 7 इथं किती येईल 6 झालं 6 पंचे 30 साइन 7 42 आणि 11 7 77 30 42 77. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. हे आपल्याला पर्याय उत्तर बरोबर करता येतं. आता बघा पुरुष आणि स्त्रीचं प्रमाण दिलेले पुरुष आणि स्त्री यांचं प्रमाण काय बघा 9 जसे 8. पुरुषांची संख्या ही स्त्रींच्या संख्येपेक्षा 500 ने जास्त आहे. बरं इथे किती जास्त आहे 1 न 1 म्हणजेच किती 500. ते काय म्हणले स्त्री पुरुषांची संख्या किती टोटल 17 म्हणजे किती x. हे दोघं जण किती झाले टोटल 17x झाले. 17 म्हणजे किती तर 17 म्हणजे किती 8,500. पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ऑप्शन नंबर ए बरोबर करून टाकतो. ओके. 4 संख्येची बेरीज 300 त्यांचं प्रमाण 1 2 3 4 आहे. सर्वात लहान संख्या कोणती. इकडे घ्या 300 बरोबर यांची बेरीज 1x अधिक 2x अधिक 3x अधिक 4x 300 बरोबर 7 आणि 3 किती 10x. तर x बरोबर किती आला 30. x जर 30 आला तुम्हाला सांगितलं सर्वात लहान संख्या कोणती तर ती किती आहे 30च आहे ते लक्षात घ्या. ठीक आहे 30 ला x ची किंमत 30 आली ना आपली म्हणून 30च. 3 संख्येचं गुणोत्तर बघा हा प्रश्न झालाय आपला आताच. ठीक आहे 3 प्रश्न झालेला आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. सॉरी मधली संख्या सांगितली आपल्याला त्यांनी मधली संख्या 8 मिळवल्यानंतर बेरीज किती व्हायला लागली 99. मग आपण असं म्हणू इथं 7 आणि 5 12 आणि 3 किती 15x बरोबर 99 मायनस 24. 15x बरोबर किती 75. तर x बरोबर किती 5. x जर 5 आला तर मधली संख्या म्हणजेच 5 गुणिले 5 बरोबर 25. 7 गुणिले 5 बरोबर 35 आणि 3 गुणिले 5 बरोबर 15. मधली संख्या 25 आहे म्हणून पर्याय क्रमांक ए. क्रमवार मांडायचं होतं तुम्हाला त्याला असं मांडायचं होतं फक्त बाकी काही नाही. हे 15 25 आणि 35 या क्रमवार झाल्या ना मधली संख्या कोण आली 25 म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. प्रत्येक संख्येतून 10 कमी केल्यास येणाऱ्या संख्येची बेरीज किती येते 106. म्हणजेच 8x आणि
13x ह्या संख्या आहेत. प्रत्येक संख्येतून 10 कमी केल्यास म्हणजे 10 वाढून घ्यावं लागते, म्हणजेच 8x अधिक 13x बरोबर किती 106. कमी करायचे म्हणून आपण काय करू प्लस करू, पण किती 20 प्लस करावे लागतील म्हणजेच किती 126. इकडं 21x बरोबर 126, तर x बरोबर किती आला 6. x 6 आला तर त्यांनी सांगितले संख्या कोणत्या 6 गुणिले 8 8 6 48. 48 वाला पर्याय क्रमांक फक्त एकच आहे, पर्याय क्रमांक सी ते बरोबर केलं. दोन संख्याची बेरीज 96 आणि वजाबाकी किती 24, म्हणजेच x प्लस y बरोबर किती 96. x मायनस y बरोबर किती प्लस y मायनस y कॅन्सल होईल. 2x बरोबर काय येईल बघा, मायनस केलं यातून आपण सगळ्याला. ओके, इथं काय होईल बघा, मायनस मायनस वाला प्लस होईल, हा मायनस वाला हे कॅन्सल होईल, म्हणजे 2y होईल इथं 2y. ओके, बरोबर 6 तून 4 गेले तर 2 आणि 9 मधून 2 गेले तर 7, तर y बरोबर किती आला 36 असं होईल. पण मग मोठी संख्या आणि लहान संख्या डायरेक्ट काढू आपण. मोठी संख्या जर काढायची असेल तर काय करायचं बघा, डायरेक्ट बेरीज करायची दोघांची, त्याला 2 न भाग द्यायचा, याला मोठी संख्या. हा 4 याच्यामध्ये टाकला तर किती होईल 120 भागिले 2, तर मोठी संख्या किती आहे 60. लहान संख्या काढून घेऊ आपण. लहान संख्या जर काढायची असेल तर डायरेक्ट दोघांची वजाबाकी भागिले 2, म्हणजे किती येईल 72 भागिले 2 बरोबर किती 36. प्रमाण काढायचंय त्यांचं कुणाचं 60 36, म्हणजेच 12 3 36 12 पंचे 60, 3 जसे 5, पर्याय क्रमांक सी, किंवा 5 जसे 3, हे पर्याय उत्तर कसं आहे जातं, बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे, दोन संख्येचं गुणोत्तर एवढे. ओके, बघा आता हा प्रश्न व्यवस्थित सोडून घेऊ आपण. दोन संख्येचं गुणोत्तर तेवढे, मोठ्या संख्येत 8 मिळवले, इथे घेतो मी, मोठ्या संख्येमध्ये किती मिळवले 8, आणि लहान संख्येतून काय केले त्यांनी 5 कमी केले, तेव्हा मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते, म्हणजे मोठ्या समोर 2 लहान समोर 1 असं होईल. 1 इकडे गुणाकारात गेला तर काय येईल 8x अधिक 8च, आणि इकडे जर गुणाकारात गेला तर 10x मायनस 10, दोघाला गुणाकारात जाईल. x x यांची वजाबाकी झाली तर किती येईल 2x, हा इकडे गेला तर मायनस मायनस प्लस होईल, म्हणजेच किती 18, तर x बरोबर किती आला, x ची किंमत 9 आली तर त्या संख्या शोधा म्हणलेत किती येतात, 8 गुणिले 9 बरोबर 72, आणि 5 गुणिले 9 बरोबर 45. 72,45 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आपल्याला काढता येतं. आता 25 लिटर दूध आहे आणि प्रमाण किती 4 जसं 5, म्हणजे 25 बरोबर काय येईल 4x अधिक 1x, म्हणजे 25 बरोबर किती येईल 5x, तर x बरोबर किती येईल 5. x ची किंमत 5 आली, x ची किंमत किती आली तुमची 5. ओके, x ची किंमत 5 आली तर संख्येचं काय येईल बघा, 5 गुणिले 4 बरोबर 20, आणि 1 गुणिले 5 बरोबर 5. पुढे काय म्हणले किती लिटर दूध टाकावे, मग आपण असं म्हणू दूध किती टाकायचं x, पाणी जशाला तसं, तेव्हा त्यांचं प्रमाण काय व्हायला पाहिजे 24 जसे 5. यांचा गुणाकार केला, हे इकडे गुणाकारात गेला 20 पंचे 100 अधिक 5x, हे इकडे गेला 24 पंचे 120, तर 5x बरोबर किती 20, तर x बरोबर किती 4 लिटर टाकावं लागेल. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अ ब क यांनी अनुक्रमे असा वाटून घेतला. एकूण नफा किती आहे 9, इकडे किती नफा 7,000, कुणाला द्यायचा आहे अला, अचा वाटा कितीचा आहे 2चा, 9 8 72, 800 गुणिले
2 बरोबर किती 1600 रुपये. 1600 रुपये वाटलेले येतील त्याच्यात. ओके 1600 रुपये. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 4:1 आहे. वयाचा गुणाकार 256 झालं ना. 4x गुणिले 1x बरोबर किती 256. x चा वर्ग बरोबर 4 6 24 1 4 चौक 16 x चा वर्ग बरोबर 64. तर x बरोबर किती आहे 8. 2 वर्षांतर वडिलांचं वय किती 8 गुणिले 4 बरोबर किती 32 वर्ष. 2 वर्षानंतर 32 अधिक 2 बरोबर 34 वर्ष. ओके पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. दोन संख्येचं गुणोत्तर 5 10 11 यांच्यातला फरक 90 आहे. लहान संख्या कोणती मग यांच्यातला फरक किती आहे बघा इकडं दाखवतो आपल्याला. 11x मायनस 5x बरोबर किती 90. 6x बरोबर 90. तर x बरोबर किती आला 15. x ची किंमत 15 आली. त्यांनी सांगितलं लहान संख्या कोणती 5 गुणिले 15 बरोबर 15 5 75 ही लहान संख्या आहे. आणि मोठी संख्या जर म्हटली असती तर 11 गुणिले 15 बरोबर 165. टेबल आणि किमतीचं गुणोत्तर टेबल आणि खुर्चीच्या किमतीचं गुणोत्तर एवढे. टेबलाची किंमत 441. मग इथं म्हणू आपण टेबल इथं म्हणू चे 2 जसे किती 3. टेबलची किंमत किती आहे 144. मग इथं 2x बरोबर किती 144. तर x बरोबर किती बघा 72. x ची किंमत किती आली 72. एका खुर्चीची किंमत किती असेल खुर्चीची किंमत किती असेल खुर्ची बरोबर 72 गुणिले 3. 3 दुनी 6 7 त्रिक 21. 3 दुनी 6 7 त्रिक 21 216 रुपये यायला पाहिजे. बेसाती 14 एक राहिला बेसाती 14 77 होईल का रे. ओके 72 गुणी ना 2 4 बरोबर येते 72. ठीक आहे 216 आहे. ऑप्शन मध्ये आपल्याकडे 126 झालं. याला 216 करून घ्या. ओके 3 दुनी 6 7 त्रिक 21 सिंपल आहे म्हणून 216 उत्तर यायला पाहिजे. 3 गाड्यांचा वेग दिलाय 3 जसे 2 जसे 7. समान अंतर कापले तर त्यांच्या वेळेचं गुणोत्तर किती. वेळ काढायचा आहे लक्षात घ्या. वेग दिलेला आहे. वेग किती आहे तुमचा 3 जसे 2 जसे 7. ही ए नावाची गाडी आहे ही बी नावाची आणि ही सी नावाची. वेळ जर काढायचा एचा वेळ काढायचा असेल तर ए झाकून ठेवायचा. ओके यांच्या दोघांचा गुणाकार 7 दोन्ही 14. बी काढायचा आहे तर बी झाकून ठेवायचा 7 गुणिले 3 7 त्रिक 21. सी काढायचा सी ठेवून द्यायचा 3 दोन्ही 6. हे झाले वेळेचं गुणोत्तर 14 21 आणि 6. पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे हे आपल्याला सांगता येतं. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचं गुणोत्तर 2 जसे 3 आहे तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती. त्रिज्याचे गुणोत्तर 2 जसे 3 तर क्षेत्रफळ कशात असतं ते वर्गाच्या पटीत. कशात असतं वर्गाच्या पटीत म्हणजेच r चा वर्ग आणि r2 चा वर्ग म्हणजे 4 जसे 9. 4 जसे 9 घ्या तिथं. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे बरोबर उत्तर काढता येतं 4 जसे 9. एक गाय बैल म्हैस 85,000 रुपयाला खरेदी केला. गाय बैल म्हैस यांच्या किमतीचं गुणोत्तर एवढे आहे तर बैलाची किंमत किती. बैल बरोबर बघा काय येईल एकूण 8 आणि 4 12 12 आणि 5 17. 17 पैकी किती बैलाची किंमत काढायची आपल्याला. 17 पैकी बैल किती नंबरला आहे 3 म्हणून 5. गुणाकारामध्ये किती 85,000. 17चा भाग जाईल 17 5 85. 5 गुणिले 5000 5 5 25. 25,000 रुपये उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ओके
तीन संख्येचे गुणोत्तर आहे आणि त्यांचा गुणाकार 18 144 आहे, तर मधली संख्या कोणती? म्हणजेच पहिली संख्या 3x आहे, 4x आहे, 7x आहे, गुणाकार आहे त्यांचा 18,144. तर x चा घन x चा घन होईल 18,144, भागाकारामध्ये 4 त्रिक 12, गुणाकारामध्ये 7. x चा घनची किंमत काढून घेऊ आपण. 7 ने 12 ने 12 देऊ. 12 1 12, खाली राहिले 6, 12 पंचे 60, खाली राहिला 1, 12 1 12, 2, 12 दोन्ही 24, भागाकारा 7, 7 दोन्ही 14, 1 राहिला, 7 1 7, 4 राहिले, 7 7 42. म्हणजेच x चा घन बरोबर किती? 216. तर x बरोबर किती? 6. x ची किंमत किती आली? 6. तर मधली संख्या कोणती? आता मधली संख्या कोण आहे? 4 गुणिले 6 बरोबर 24. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आपल्याला काढता येतं. बघा, 4 जसं 5 होतं अल्कोहोल आणि पाणी. अल्कोहोल आणि पाणी किती होतं? 4 जसं 3. यात फक्त 5 लिटर पाणी टाकलं तर प्रमाण काय झालं? 4 जसं 5. किती टाकलं? 5 लिटर. 5 लिटर पाणी टाकल्यामुळं हे प्रमाण झालेले नवीन त्यांचं. मग लक्षात घ्या, 4 4 कॉमन आहे. इकडे किती झालं? 2 नी वाढली किंमत. कशामुळं? 5 लिटर मुळे. मग एक ची किंमत किती असेल? 2.5 लिटर. आपल्याला सांगितले अल्कोहोल किती होतं? सुरुवातीला अल्कोहोल किती होतं? 4. सुरुवातीला अल्कोहोल होतं 4x, म्हणजे 4 गुणिले 2.5 म्हणजेच 10.0. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ओके, बी. चतुर्थ प्रमाणपद काढायचे. चतुर्थ प्रमाणपद म्हणजेच ए जसे बी जसे सी जसे डी, यामध्ये मधल्या पदांचा गुणाकार हा अंत्यपदांच्या गुणाकारा इतका असतो. हा नियम आहे आपल्याकडे. मग चतुर्थ पद काढायचं म्हणजे डी काढायचं आहे. ओके, म्हणजेच या किमती मांडून देऊ. बघा, याला आपण ए म्हणू, याला बी म्हणू, याला सी आणि इकडं डी. चतुप्रमाणपद. मग बी सी कोण आहे? 16 गुणिले 7, इकडे 4 गुणिले किती? डी. 4 चोक 16, 4 गुणिले 7, 7 चोक 28 बरोबर डी. डी ची किंमत आहे 28. ऑप्शन पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. दीपक जवळ 50 पैसे, 25 पैसे, 10 पैशाची नाणी या प्रमाणात आहेत. एकूण रक्कम 442 रुपये असल्यास 50 पैशाची रक्कम किती? 50 पैशाची नाणी किती असं म्हणले ते. ओके, 50 पैशाची नाणी किती हे तुम्हाला फाईंड करायचं. मग आपण इथं जाऊ. बघा, 5 प्रमाणात आहेत. ओके, नंतर 9 प्रमाणात आहेत, नंतर 4 प्रमाणात. हे आहेत तुमचे 50 पैसे, मधले आहेत तुमचे 25 पैसे. ओके, आणि शेवटी आहे तुमचे 10 पैसे. याचं प्रमाण किती आहे? 5. याचं प्रमाण किती आहे? हे 50 पैशावाले, हे 25 पैशावाले आणि हे 10 पैशावाले. मग एकूण रुपये करून घेऊ आपण. 5 वजा 25, 250 एक्स, 25 9 सव्वा 200, 225 एक्स आणि इकडं 40 एक्स बरोबर 412 0 0. कशामुळं? हे सगळं पैशात आलं म्हणून हे पण कशात घ्यावं लागेल? पैशामध्ये. मग सगळ्यांची बेरीज करून घेऊ. 250, त्यानंतर 225, त्यानंतर 40. यांच्या सगळ्यांची बेरीज किती होते बघा? 250, 225 आणि 40. यांची जर बेरीज तुम्ही केली तर ती आहे तुमची 515 एक्स बरोबर 41 200. एक्स बरोबर काय येईल बघा? 41 200 भागाकारामध्ये 515. आता 41 200 भागाकारात 515 बरोबर एक्स ची किंमत किती? याला जर सॉल्व्ह केलं तर एक्स बरोबर 80. तुम्हाला त्यांनी सांगितलं 50 पैशाची एकूण नाणी किती. आता 50 पैशाची नाणी किती येते? 5x
बरोबर आहे. म्हणजेच 5 गुणिले 80 बरोबर 8 पंचे 40. 400 नाणी आहेत. ऑप्शन पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. बाजू काय दिल्या तुम्हाला चौरसाच्या 2:5. तर क्षेत्रफळ काय असेल तुमचं वर्गाच्या पटीत साईडचा स्क्वेअर साईड 2 चा स्क्वेअर म्हणजेच 4:25 हे असं क्षेत्रफळ 4:25. ऑप्शन पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. संख्येचा सरासरी 36 आहे त्यांचं गुणोत्तर 2 3 जास्त असेल तर मोठी संख्या कोणती. सरासरी किती येईल तर सरासरी 36 क्रमांक आहे 2 जसे 3 जसे 4 यांचा सरासरी किती आहे 3x. मग 3x बरोबरच किती 36 तर x बरोबर किती 12. x ची किंमत किती आली 12. सर्वात मोठी संख्या कोण आहे तुमची मोठी संख्या आहे 4 गुणिले 12 12 चोक 48. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ओके पुढचा प्रश्न 2.5 महिन्याचे 10 महिन्यांशी असलेले गुणोत्तर 2.5 महिन्याचे 10 महिन्यासोबत असलेले गुणोत्तर 2.5 महिने म्हणजेच किती 2.5 10 महिने किती 10. पॉइंट कट करायचं असेल तर 100 करावं लागेल. 25 एक 25 25 चौक 100 1 जसे 4. पर्याय क्रमांक 1 हा त्याचा बरोबर आहे. 1 लिटर पाण्यात 15% मीठ असलेले 800 ml पाणी मिसळले तर नवीन मिठातील द्रावणातील मिठाचे प्रमाण किती. लक्ष द्या 1 लिटर पाण्यात 15% मीठ असलेले 800 ml म्हणजेच 800 ml मध्ये किती रे 15 आणि हे कशामध्ये मिसळलं 1 लिटर मध्ये. प्रमाण काढायचे आपल्याला मिठाचं NaCl2 चं 20 कॅन्सल होईल 15 × 120 भागाकारात 18 बरोबर NaCl2 6 चा भाग जाईल साइन दोन्ही 12 आणि साइन 3 18 याला जर सॉल्व केलं तर 6.66% म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. हे आपल्याला त्यावरून फाइंड करता येतं. पर्याय क्रमांक बी उत्तर करून घ्या त्याचं. ओके तर या पद्धतीने आपल्याला जे काही प्रश्न आहेत गुणोत्तर आणि प्रमाणावरची ही प्रश्न आपण या भागामध्ये घेतलेली आहे. असाच भाग क्रमांक 2 पण आपण काढू ज्यामध्ये अजून काही प्रश्न असतील तर घेऊ. तुम्हालाही काही प्रश्नांचे डाऊट्स असतील जे पोलीस भरतीला आलेले आहेत प्रामुख्याने विशेषतः पोलीस भरती टार्गेट डोळ्यासमोर ठेवून आपण जात आहोत म्हणून असे काही प्रश्न असतील की जे आपल्याला माहिती नाही येत नाही ते प्रश्न आम्हाला पाठवा ज्याच्यावरती आम्हाला अवश्य तुमच्यासाठी काय करता येईल एक व्हिडिओ बनवता येईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. छोट्या थोड्याफार काही प्रिंट मिस्टेक असतील टाईप करत असताना होतं त्याच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्याचे करेक्शन्स तुम्हाला करून दिलेले आहेत. अजूनही काही प्रमाणात जर समजले नसतील तर त्याच्यासाठी आम्ही पुनश्च एकदा तुमचं काय करतोय माफी मागतो. अलग लक्षामध्ये आलेले जे काही प्रश्न आहेत ही सगळी प्रश्न सोडून पहा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.